स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। रस्त्याकडेच्या साईडला जेव्हा आम्ही होल पाडलं तेव्हा मी फाईव्ह बिगरचे पाईप घेऊन मी पाणी मारत होतो आतल्या बाजूला आग विझण्यासाठी। तेव्हा ती मला चिमुकली मुलगी तिथं मला चौकटीमध्ये पडलेली दिसली। मी सर्वांनी म्हणत होतो इथं मला काय तर दिसतं, इथं काय तर दिसतं, इथं काय आहे बघा। कारण आगीचा वाफाचा जो झाड होता ते डोळ्याला माझ्या पाण्याच्या ह्याच्यामुळं लवकर येत होता, त्यामुळे मला जास्त पुढचं दिसत नव्हतं। आणि आज जायचं म्हणलं तर माझ्याकडे कोणतं किट नव्हतं, काय नव्हतं। मला त्याची पण पर्वा नव्हती, माझ्याकडे किट आहे का काय आहे मला त्याची पर्वा नव्हती। मला फक्त होतं की म्हणणं की ती चिमुकली मुलगीला फक्त सुखरूपपणे बाहेर काढणे, तिचा जीव वाचवणे, एवढंच माझा उद्देश होता। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। मी चंद्रकांत जाधव आणि आपण पाहतात स्टार न्यूज मराठी। खरं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी मी का आलो आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, परंतु मी एका सेंटरिंगच्या कामावर उभा आहे आणि कारणही तसंच आहे। कारण आपल्यासोबत आहेत लखन भूमकर। खरं तर विट्यासारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी आग लागलेली आहेत आणि या आगीत अनेक जणांचा मृत्यू झालेला आहे। काल विटा येथे एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या आगीत जे धाडसाचं काम केलेलं आहे लखन भूमकर आज आपल्यासोबत आहेत। आज आपण त्यांच्या या सेंटरिंग कामाच्या ठिकाणी आलेलो आहोत। लखन भूमकर हे तसे निमशासकीय कर्मचारी आहेत आणि ते सेंटरिंगचा देखील व्यवसाय करतात। आज त्यांच्या विटा शहरातील कामामुळे त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं जातं आहे। खरं तर विट्यात जी आग लागली होती त्यांनी काल अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मला वेळीच जर ही माहिती मिळाली असती तर मी अनेकांचे प्राण वाचवू शकलो असतो। नेमकं प्रकरण काय हे जाणण्यासाठी आज आपण त्यांच्या ठिकाणी आलो आहे। पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, कारण तुम्ही इतकं धाडसानं काम केलं आणि म्हणजे तिथं कोण जात नव्हतं आणि तिथं तुम्ही गेला आणि एवढं चांगलं काम केलं। विटा शहरातून तुमचं अभिनंदन केलं जातं आहे, काय सांगाल? प्रथम मी विटा शहराचं आभार व्यक्त करतो की त्यांनी मला खूप शुभेच्छा चांगल्या पद्धतीने दिल्या। मला म्हणजे मी कामावर जात असताना मला रेंगरे रस्त्याकडनं मला धूर दिसला आणि त्या धुऱ्याच्या दिशेने मी धावत गेल्या असताना त्या ज्या दुकानाला आग लागली होती त्या दुकानापाशी ते त्यांची मुलं म्हणा किंवा आम्ही आम्ही एकत्रच राहिलो खेळायला आहे। आणि असं झालं की मला त्या आग लागल्यावर तिथनं वरडावरडी चालू होती, वर या। मग त्यात एक सूरज नावाचा जो व्यक्ती आहे त्याला मी वरच्या मजल्यावरनं सुखरूपपणे त्याला बाहेर काढलेला आणि तो पण काय आपली प्रशासनाची कुठलीही व्यवस्था आली नव्हती तिथे। आणि सूरजला मी विचारलं की अजून कोण कुठं आहे आणि किती जण आहेत?
मग सूरज म्हणले अजून 4 जण आहेत, ते पण बेडरूममध्ये आहेत. मग आता त्या वरच्या मजल्यावर बेडरूम ही कुठंही मला कन्फर्म नव्हती. जर सूरजनं जर मला पहिल्यांदाच जर सांगितलं असतं ते सर्वजण इथं बाल्कनीत इथल्याच बेडरूममध्ये आहे, तर जे आग वर जात होती ती आग वर जायच्या आधीच कमीत कमी मी माझ्या धाडसीने किंवा माझ्या जीवावर त्या लहान मुलीचा जीव आणि तिच्या आईचा जीव तर मी माझ्या धाडसीने मी वाचवला असता. ही मला एवढी मला खात्री आहे. मला खंत एवढीच वाटते की मी आता कसं सांगायचं आणि कसं नाही, की मी माझा जीव जेव्हा त्या सूरजनं मला सांगितलं तिची बहीण आणि लहान मुलगी आहे, मग मला त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी माझ्या जीव हे असा तडफडत होता, खूप तडफडत होती. कारण तिच्यापाशी मी पोचावं, भलं माझ्या जीवाचं XYZ काय पण होऊ दे, मला जर जीव होता. फक्त ते बेडरूम आणि माहीत नसल्यामुळं आमनी तिथं पण पोचता आलं नाही. तरी पण काही वेळानंतर ते शासकीय सर्व कर्मचारी किंवा सेवा उपलब्ध तिथं आल्या, त्यांच्या सहाय्याने आम्ही आग विझवण्याचा पण प्रयत्न केला. पण आग अशी एवढी होती की ती आग आम्ही जास्तीत जास्त लवकर विझवू शकलो नाही. आणि दुसरा मग मार्ग आम्ही असं केला की ते रूमचा शोध लावण्यासाठी आम्ही 3 ठिकाणी होलो पाडलीत, भिंतीला जे होलो पाडली आणि आग विझवण्याचा पण प्रयत्न केला, त्यातनं काही दिसलं नाही. आणि जेव्हा आम्ही रस्त्याकडेच्या साईडला जेव्हा आम्ही होल पाडलं, तेव्हा मी फायर ब्रिगेडचे पाईप घेऊन मी पाणी मारत होतो आतल्या बाजूला आग विझवण्यासाठी. तेव्हा ती मला चिमुकली मुलगी तिथं मला चौकटीमध्ये पडलेली दिसली. मी सर्वांनी म्हणत होतो इथं मला काय तर दिसतं, इथं काय तर दिसतं, इथं काय आहे बघा. कारण आगीचा वाफाचा जो झाड होता ते डोळ्यावर माझ्या पाण्याच्या ह्याच्यामुळं लवकर येत होता, त्यामुळे मला जास्त पुढचं दिसत नव्हतं. मी साईडच्यासनी विचारत होतो कोण दिसते का, काय आहे का बघा. साईडच्याकडून उत्तर येत होतं काय नाही, इथं गादी आहे, फर्निचर आहे वगैरे. परत मी 5 मिनटानंतर किंवा 2 मिनटाच्या आसपास काल्यानंतर परत पाईप घेऊन परत पाणी मारलं आणि परत शेवटी मी ती चिमुकली पोरगी आणखी नीट बघितली, टॉर्च लावला, तेव्हा त्यामध्ये चिमुकली मुलगी दिसली. त्यामुळं आम्ही तिच्यापर्यंत पोचलो. आणि आज जायचं म्हणलं तर माझ्याकडे कोणतं किट नव्हतं, काय नव्हतं. मला त्याची पण पर्वा नव्हती, माझ्याकडे किट आहे का काय आहे, मला त्याची पर्वा नव्हती. मला फक्त होतं की म्हणणं की ती चिमुकली मुलगीला फक्त सुखरूपपणे बाहेर काढणे, तिचा जीव वाचवणे, एवढंच माझा उद्देश होता. आणि परत आज गेल्यानंतर मग ती जाळ्याचा वाफा ही जास्त प्रमाणात आल्यामुळं आज जाऊ शकत नव्हतो. त्यामुळं एक फायर ब्रिगेडचा एक कर्मचारी होता, त्यांनी पण आत गेले आणि एका कर्मचारीचा मी जॅकेट घातला आणि वर काय हेल्मेट नाही काय नाही. मग आज जायचं म्हणून धाडसीनं तरी पण गेलो मी. काय त्यांचं फक्त फक्त जॅकेट घेतला, माझा रुमाल वल्ला करून मी माझ्या तोंडाला बांधला आणि आज जाऊन त्या चिमुकल्या मुलीला, तिच्या आईला आणि त्या दोघांनी आम्ही तिथून बाहेर काढले. तुम्ही आत्ता म्हटलं की मला जर माहिती मिळाली असती तर त्या आईला आणि मुलीला वाचवू शकलो असतो, म्हणजे कसं काय? नाही, जेव्हा मी पोचलो नाही तिथं, तेव्हा त्या ठिकाणी जिथं ते होते तिथं तेवढी आग पण नव्हती आणि धूर पण एवढा काय नव्हता. कारण तिथं जाऊ शकत होता माणूस, आगीचा वाफ खालनं येत होते मान्य आम्हाला, पण तिथनं आत जाऊन तिथनं बाहेरच्या बाहेर तिथनं देणे हे सोपं होतं. पण ती ॲक्च्युली माहीतच नव्हती ना आपल्याला कुठं आहेत काय नाहीत. ज्या वेळेला तुम्ही वर गेला आणि तिथं बघितलं, त्यांचा काय प्रतिसाद आला का? तुमचं बोलणं झालं का त्यांच्याशी? काय नाही, काहीच नाही. फक्त जो सूरज म्हणून व्यक्ती होता त्याचा प्रतिसाद होता वाचवा करून. मग त्याला आम्ही बाहेर काढला. मग मी परत त्यालाच विचारून सांगितलं की तो म्हणे फक्त की बेडरूममध्ये. मग आता एवढ्या मोठ्या इमारतीत मजल्या कुठं बेडरूम आहे हे आम्हाला माहीतच नाही ना. माहीत असतं तर आम्ही 100% वाचवलं असतं कोणाला तर त्या टायमात जर असतं तर आम्हाला माहीत. तुम्ही निमशासकीय सेवेत काम करताय, होमगार्ड म्हणून काम करताय, मग तुम्हाला तुमच्या जीवाची पर्वा वाटली नाही? तुम्ही का म्हणजे कसं गेला? धाडस कुठून आलं तुमच्याकडे?
नाही, धाडस म्हणजे कसं माहीत आहे का, आम्हाला त्याची सगळं होमगार्डमध्ये असल्यामुळं मला एक फायदा असा झाला की आम्हाचे जे वेळचे वेळ कॅम्प लागतात त्या कॅम्पमध्ये आम्हाला सर्वप्रथम किंवा विमेचन असू दे, अग्निशमन असू दे वगैरे वगैरे कॅम्पची आम्हाला माहिती येते. अग्निशमनचं माझ्याकडं माहिती असल्यामुळं मला त्याची धाडस आली आणि मनाचं मग आई तुझा भावानी माझ्या मागं होते म्हणायचं, मी धाडस केलं पूर्ण. ज्या वेळेला तुम्ही आत गेला ते 4 लोक त्या ठिकाणी पडली होती, काय परिस्थिती होती नेमकी? परिस्थिती म्हणजे ते मला वाटत होतं की ते धुराच्यामुळं बेशुद्ध पडले असतील आणि त्याला फक्त वाफे म्हणजे वाफेमुळं त्यांच्या अंगाला जरा भाजले गेलेलं, असं काही जास्त काही हिव नव्हतं, फक्त ते वरच्यावर भाजले गेले होते. आणि परत सगळं सामसूम झाल्यानंतर जेव्हा मी घरी गेलो तेव्हा न्यूज बघितली की ते सर्वजण एक्सपायर झालेत म्हणून. आता तुम्ही त्या ठिकाणी होता, घटनास्थळी होता, फायर ब्रिगेड असेल किंवा इतर लोक मदत करत होते, पण अग्निशामक दलाची जी सुरुवातीला काही काल लोकांनी सांगितलं की त्यांचा बंब सुरू होत नव्हता, त्यांची मशीन होती, पाईपसुद्धा छोटी होती, म्हणजे जे अत्यावश्यक सेवा पाहिजे, आपत्कालीन विभागात इमर्जन्सी सेवा पाहिजे ती नव्हती. नाही, तसं म्हणा गेलं तर ते तुमचं बरोबर आहे, पण कसं झालं तर मी पण तिथे एका ठिकाणी होतो, पण ते आपल्या इकडची गाडी होती का बाहेरची गाडी होती मला माहीत नाही. आपल्याकडची जी गाडी होती त्यातले बऱ्यापैकी सगळे चांगलेच होते, पण जे मागणं जी एक गाडी आली त्यांना होल कुठं लावायचा, सेक्शन कुठं जोडायचा हे सुद्धा माहीत नव्हतं. ज्यांना म्हणजे त्यांच्या एक पाईप त्यांनी अशी आमच्याकडे आणली, ज्या गाडीच्यापासून पाणी आपल्याला आगीपर्यंत न्यायचं आहे ती पाईपचं तोंड आमच्याकडे आणलं आणि आगीपर्यंत जे पाणी न्यायला वाहन असतंय त्यांनी त्या नळापर्यंत नेलं तिथं ते बसवायला. मग ते कालावधी त्याला 1-2 मिनिटाचा आमचा तिथं गेला. तुम्ही त्या मुलाला वाचवलं, त्यावेळेला कसं वाचवलं? तो वरती होता, शेडीवर होता? नाही, तो मी जेव्हा पोचलो ना तिथं, तो पुढचं जे हे आहे त्यांचं काय म्हणायचं रेल, त्याच्यावर तो उभाच होता आणि मला तिथं गेल्या गेल्या एका व्यक्तीनं मला हाक मारली, लखनभाई लवकर या लवकर या लवकर या, आणि शिडी तिथं टाकली. त्याला म्हणलं काळजी करू नको, ओरडू नको, काय नाही, काय होणार नाही, तुला काढतो म्हणलं बाहेर. मी तसं धरलं, तिथं धरायला पण काय नव्हतं, म्हणजे कॉलम होता, त्या कॉलमच्या साह्यानं मी हात लावला, शिडी पुढं टाकली, त्याला तिथं धरला, त्याच्या काकात मी हात घालून त्या शिडीच्या दरम्यान मी त्याला इकडं बाहेर ओढले. आता त्याला बाहेर काढलं, दुसरी व्यक्ती कशी त्याला बाहेर काढली? दुसऱ्या व्यक्तीला आपण ते होल पाडून सगळे बाहेर काढले. त्यावेळी ते आत होते? हां, त्यावेळी ते आतच होते सगळे आणि तिथंच होते, पण दुर्दैव आमचं असं की आम्हाला माहीत नव्हते की ते तिथंच आहेत. बरं, मग ते जी दुसरी व्यक्ती त्यांचा भाऊच ना? ते त्यांचा जो भाऊ आहे ना लहान, तो टेरेसवरच होता बहुतेक, असं मला ऐकण्यात आलं. मग ती जी भिंत पडली तिथून काढलं त्याला? नाही, त्याला वरूनच तो आला, फक्त जे डेट झाले 4 त्यांना आम्ही तिथून त्या भिंतीतनं काढला. बरं, आता तुम्ही तिथं काम केलं, अगदी धाडसानं काम केलं, आपत्कालीन विभाग देखील त्या पद्धतीनं काम करत होता, पण झालं नाही असं लोकांचा आरोप आहे. ना कसं आहे माहीत आहे का, आरोप बरोबर आहे किंवा चुकीचा ही मी सांगू शकत नाही, कारण काम केले सर्वांनी केले किंवा तरुण पिढीने केले किंवा आपल्या राजकारणातले नेत्यांनी पण केले, बऱ्यापैकी दोन्हीही नेत्यांनी चांगला प्रतिसाद दिला, चांगले काम केले, यंत्रणा हलवण्याचं पूर्ण त्यांनी पूर्णपणे ही यशस्वी केलेलं आहे. कुठलीही साधन सामुग्री नसताना तुम्ही बचाव कार्यात अग्रेसर होता, भिंत फोडली, तुमच्याकडचे सेंटरिंगचं साहित्य घेऊन तुम्ही ती भिंत फोडली, पण त्यांना वाचवू शकलं नाही, याचं दुःख आहे का? खूप दुःख म्हणजे मला ती चिमुकली मुलगी मी वाचवू शकलं नाही ह्याचं मला खूप दुःख आहे. ती सतत ती म्हणजे बाहेर काढताना जेव्हा ती आमच्या हातात होती, सतत ती मला आता रातचं जेवताना म्हणा किंवा झोपल्यावर सतत ती पोरगी मी हातात घेतलेलं ती असं आठवते. खरं तर विटा शहरात अनेक ठिकाणी आगी लागलेल्या आहेत आणि या आगीमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे, पण आता ही इमर्जन्सी सेवा म्हणून काय उपाययोजना कराव्यात असं तुम्हाला वाटतंय? कारण तुम्हाला काल जो अनुभव आला आहे त्यातून काय वाटतंय? माझ्या अंदाजानं की नाही, ज्या टायमाला तुम्हासनी ते घटना घडली आहे त्या घटनेपर्यंत कमीत कमी आपण 5 मिनिटात पोचावं. शासकीय
जी यंत्रणा आहेत 5 ते 10 मिनटात ते पोहोचावं, जेणेकरून पुढच्या व्यक्तींचा जीव वाचवता येईल वगैरे. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं विटा शहरात काल अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली होती. एकाच कुटुंबातील जवळपास 4 लोकांचा मृत्यू यामध्ये झाला होता. खरं तर विटा शहरामध्ये अनेक ठिकाणी आग लागल्याचं पाहिलं असेल, परंतु प्रशासनाची जी आपत्कालीन यंत्रणा आहे, इमर्जन्सी यंत्रणा आहे, ती काल कुचकामी ठरल्याचं दिसून आलं आहे. अनेक लखन भूमकरसारखी लोक आहेत जे होमगार्डचं काम करतात. अतिशय धाडसाने त्यांनी त्या ठिकाणी गेले, त्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न केला. खरं तर ही चौघं त्या खोलीत होती, आपलं मरण समोर बघत होती. लोक त्यांना वाचवा म्हणून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होती, परंतु शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केले, परंतु या चौघांचे त्यामध्ये प्राण गेले. ही अतिशय दुःखद घटना आहे. परंतु लखनसारखा पोरगा, खरं तर आमची एक विनंती आहे या माध्यमातून, अशी लखनसारखी मुलं आपत्कालीन आणि इमर्जन्सी सेवेत असणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढील एखादी मोठी घटना घडली तर त्या ठिकाणी अशी लोक असणं गरजेचं आहे. काल हे यावरून दिसून आलेलं आहे. आज लखन भैया यांनी विट्याच्या परिसरामध्ये आपलं शौर्य दाखवलं. अशा व्यक्तींची यंत्रणेमध्ये भरती असणं गरजेचं आहे. उगाच कुठल्याही लोकांची खोगर भरती न करता अशा धाडसी तरुणांना यंत्रणेमध्ये समाविष्ट का करून घेतलं जात नाही याचा मला प्रश्न पडला. आज लखन भैया एवढं चांगलं काम करत असताना त्यांचं स्वतःचं काम इथं तलाठी ऑफिसमध्ये पेंडिंग होतं. त्यांना आम्ही विचारलं, लखन भैया तुम्ही विट्यासाठी खूप चांगलं काम केलंय, आम्ही संभाजी ब्रिगेडच्या मार्फत आम्हाला काही मदत करण्याचा प्रयत्न करू का? तर त्यांनी काय म्हणाले, आम्हाला काही मदत नको, आमचं फक्त एक तलाठी ऑफिसमध्ये काम आहे, ते फक्त काम करून द्या. त्यासाठी आम्ही आज त्यांना घेऊन इथं आलो. साहेबांना भेटलो. साहेबांनी 2 ते 3 दिवसात त्यांचा प्रकरण मार्गी लावतो असं आश्वासन दिलेलं आहे. त्याचं आपण फॉलोअप मध्ये राहूया. पण लखन भैयासारखी मुलं, तरुण मुलं आपल्या यंत्रणेमध्ये असावी आणि विटेकरांनी, आपल्या परिसरातील दुकानदार, गलाई बांधवांनी सगळ्यांनी त्यांना अशा तरुणांना भरभरून समर्थन केलं पाहिजे, साथ दिली पाहिजे. अशी जर परत कुठं काही घटना घडली तर अशा व्यक्तींना जर आपण आता मदत, साथ दिली नाही तर पुढचे तरुण कशी आपल्या बरोबर आपत्कालीन व्यवस्थित येतील. तर अशा व्यक्तींच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि लखन भैयांचा आपण मनापासून आभार मानूया, अभिनंदन करूया की तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. आणि बोलता बोलता मग त्यांनी सांगितलं की ज्या व्यक्ती त्या रूम मध्ये अडकलेल्या होत्या, लखन भैया म्हणले की जर मला ती रूम माहित असती, ज्या रूम मध्ये त्या लेडीज, ते जोशी काका होते, त्या रूम मला एक्झॅक्टली कळत नव्हत्या की कुठल्या रूम मध्ये आहेत. त्यांच्या मुलानं किंवा तिथल्या लोकांनी जर सांगितलं असतं की ह्या रूम मध्ये जायचं, तर लखन भैया म्हणले मी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या रूम मधनं जाऊन सुद्धा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता. त्यांना जर एक अजून अर्धा तास आधी जर वेळ मिळाला असता, समजलं असतं, तर त्यांचं आता असं म्हणणं येतं की मी 2 व्यक्तींचा जीव तरी 100% वाचवू शकलो असतो. ठीक आहे, आपल्या त्यांचं दुर्दैव म्हणायचं किंवा आपल्याला कळायला उशीर झाला यंत्रणेच्या मार्फत. लखन भैया जर लवकर आले असते तर अजून 2 जण वाचले असते. आज झालेली घटना किती दुर्दैवी घटना आहे. 5 महिन्याचं पोटातलं बाळ असेल, लहान 2-3 वर्षाची मुलगी असेल, त्या घरातलं लग्न, ते सर्व अक्षरशः नको नको वाटतं. तर माझी सर्वांना विनंती आहे, लखन भैयाच्या पाठीमागे आपण उभा राहूया, त्या कुटुंबियांच्या पाठीमागे उभा राहूया. लखन भैयाच्या या कामाचा आपण सर्वजण फॉलोअप घेत राहू. काल जर बघितलं तर अग्निशामक दलातील लोकांना, अनेक लोकांना अनुभव नव्हता. ज्या वेळेला इमर्जन्सी सेवा पाहिजे असते त्यावेळेला त्या लोकांना सुचत नव्हतं, पण लखन भूमकर सारख्या लोकांनी त्या ठिकाणी मदत केली आणि काही का प्रमाणात होईना पण त्यांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले. अशी लोक प्रशासकीय सेवेत देखील घेणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.